खर्चामध्ये 1 कोटीची लाईन त्या ठिकाणी मंजुरी करून दिली आणि जिथं मे महिन्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या आम्हाला ग्रामपंचायतला पाणी पुरवणं अवघड होतं त्या ठिकाणी आज ऊस पिकतोय आणि हे काम खऱ्या अर्थानं सामान्य जनतेच्या मनामध्ये ज्यावेळेस नेतृत्व बसतं त्यावेळेस सामान्य जनताच त्या ठिकाणी एवढी ताकद देते. या मायबाप जनतेनेच आम्हाला एवढी ताकद दिली. आमच्या सामाजिक काम गेली 8-10 वर्ष या भागातली जनता पाहते आणि त्यांनी आम्हाला ताकद दिली. ही लढाई लढण्यासाठी कॅपेबल बनवलं. त्यामुळं आणि त्याचमुळं आम्हाला पक्षाने दखल घेतली. पक्षाने दखल घेतल्यानंतर अनेक मंडळींनी त्या ठिकाणी पक्षाची आमच्या तिकिटासाठी मागणी केली. आमच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली आणि पक्षाने आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. लोकांचा प्रतिसाद म्हणजे आज लोकांनीच आमची निवडणूक हातात घेतली आहे. लोकांनीच त्या ठिकाणी घरोघरी जाऊन प्रचार करतायत. संपूर्ण गाव आमचं त्या ठिकाणी बाहेर पडलेलं आहे आणि बागाचे पक्षाचे कार्यकर्ते असतील, पक्षाचे नेते मंडळी असतील, ते देखील त्या ठिकाणी ज्याच्या परीने जे प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करतायत. त्याचप्रमाणे आमच्या भागातील सर्व आमचा मित्र परिवार असेल जे फक्त राजकीय नाही परंतु आमचं सामाजिक कामाने प्रभावित झालेले अनेक तरुण इथं सगळे उभे राहिलेले प्रत्येक गावातले तरुण फक्त आणि फक्त आमच्या कामाने प्रभावित झालेले. कारण त्यांना देखील माहिती आहे, प्रत्येक गावातल्या त्या ठिकाणी तरुण सहकाऱ्यांना माहिती आहे की येणाऱ्या काळात ह्या जर दोन्ही उमेदवारांना संधी मिळाली तर ह्या भागामध्ये 90% या ठिकाणी समाजसेवा केली जाईल, समाजकारण केलं जाईल आणि 10% फक्त ही लोक राजकारण करेल किंवा आत्मविश्वास घेऊन ही लोक खऱ्या अर्थानं प्रचारासाठी बाहेर पडले. तुम्ही एवढी कामं केली, लोकांच्या घरोघर जाऊन लोकांची सेवा केली, तरी तुम्हाला समोरच्या पक्षाने डावललं तर तुमचं काय? पक्षाने डावललं तरी त्या ठिकाणी दीपकदादा खैरे तर अपक्षांचीच तयारी करत होते. मी पक्षाकडे मागणी करत होतो, पक्षांनी दखल घेतली नाही आणि शेवट मला आज वाटतं की पक्षाने जरी दखल घेतली नसेल तरी आज हे पक्षाचे नेते मंडळी मारुतीराव शेळके सारखे मंडळी आमच्या संपर्कात सातत्याने होते. आमच्या कामाची त्यांनी दखल घेतलेली असेल. जयश्रीताई पलांडे असतील, भगवानराव शेळके असतील, ह्या लोकांनी आमच्या कामाची दखल त्या ठिकाणी घेतली आणि आमच्या सारख्या सामान्य कुटुंबातल्या तरुणांना संधी देण्याचं काम खऱ्या अर्थाने या तिन्ही या भागातल्या लिडरशिपनी केलेलं आहे. विजयाचं विजन काय असेल? विजयाचं विजन म्हणजे दीपकदादाला मी सांगितलंय तू पाण्यावरती त्या ठिकाणी नियोजन करायचं आणि मी ह्या भागातील सामान्य जनतेचे रस्त्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील आणि खऱ्या अर्थानं आपल्या तरुणांना रोजगार असेल त्यावरती आवाज उठवला जाईल आणि येणाऱ्या काळात आम्ही दोन्ही एकत्र येऊन व्यवस्थित नियोजन